अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या निंभोरा येथील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या अरुणेश्वर धाम येथे भाविकांची गर्दी आणि श्रद्धा अधिकाधिक वाढत असल्याने या ठिकाणी आता कायम भक्तांची मांडीयाळी पाहायला मिळते। तर सध्या श्रावण महिना सुरू असल्याने या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक यांच्या बरोबर दूरवरून भाविक येत असल्याचे पाहायला मिळत आहे। विदर्भातील अनेक मंदिरांपैकी आता या मंदिराचा प्रचार होत असून या ठिकाणी 12ही महिने भाविक यांचे जाणे येणे सुरू आहे। चांदूर बाजार वरून जवळपास 10 किलोमीटर असलेले निंभोरा गावाच्या नदीच्या काठावर हे मंदिर असून या जमिनीच्या 100 फूट पेक्षा अधिक खोलात हे 12 छोटे आणि मधात एक मोठे शिवलिंग असलेले मंदिर आहे। हे शिवलिंग स्वयंभू असल्याने आख्यायिका आहे। तर या ठिकाणी या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे। त्यानंतर संत बालयोगी हरिहराजी दादाजी यांनी 1989 ला गुफेच्या बांधकामाला गावकरी यांच्या मदतीने स्थापना केली, जे काम आता पण भाविक आणि गावकरी यांच्या मदतीने सुरू आहे। या स्वयंभू शिवलिंगामध्ये जाण्यासाठी 3 दरवाजे असून सध्या त्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने मधातील दरवाजामधून आत जाता येते। त्यानंतर 55 पायरी खाली उतरून थोडे कंबर इतक्या पाण्यातून निघाल्यानंतर 10 पायरी पार केल्या की आपण या शिवलिंगापर्यंत पोहोचू शकतो। या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आधी गुफात जाण्याआधी आंघोळ करावी लागते, तशी सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। मंदिराचे बांधकाम भाविकांच्या देणगीद्वारे सुरू असून या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त असून भाविकांची गर्दी पाहता या तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळून सुख सुविधा व्हाव्या अशी मागणी भाविक करीत आहे। या मंदिर परिसरात मागील अनेक दिवसांपासून अखंड अशी धुनी सुरू असल्याची माहिती भाविकांनी दिली। मंदिर परिसरात एका मोठ्या झाडावर देशातील सर्व नाव असलेले तेलाचे खाली झालेले बॉक्सवर प्रत्येक राज्याचे नाव लिहिले असून त्यामध्ये पक्षी राहत असल्याचे दिसून आले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि स्वच्छतेसाठीही संत हरिहराजी दादाजी कटिबद्ध असतात। हे शिवलिंग खूप पुरातन शिवलिंग आहे आणि विशेष म्हणजे इथं शनिवार रविवार म्हणजे या श्रावण महिनाभर पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात इथं भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। जवळपास या सोमवारी 1,500 ते 2,000 लोक या दर्शनासाठी आले होते। पण दर्शनासाठी एवढे सारे लोक येतात, पण अशी कोणत्या राजकीय कोणत्या पक्षाची इथं कोणत्याही प्रकारचा निधी नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी सुविधेचा अभाव आहे। विशेष म्हणजे महिलांच्या दृष्टिकोनातून इथं खूप साऱ्या सुविधा म्हणजे असायला हव्या, त्या सुखसुविधा नाही आहे, त्याचा थोडासा अभाव आहे। असं वाटतं की कोणत्यातरी राजकीय पक्षानं म्हणा किंवा कोणत्यातरी नेत्यानं इथं ब दर्जाचं तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन इथं चांगल्या प्रकारच्या सुविधा किंवा मंदिराबद्दल असे खूप साऱ्या व्यवस्था इथं कराव्या अशी आमची म्हणजे एक भाविक भक्त म्हणून इच्छा आहे। बादल डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।